राज्यात सध्या एक अशी राजकीय घडामोड सुरू आहे, जी वरवर पाहता साधी राज्यसभा निवडणूक वाटत आहे. पण पडद्यामागे मात्र वेगळा खेळ रंगतोय आणि या खेळात एक मोठं नाव अचानक बाजूला झाल्याची चर्चा आहे. 2 वेळा राज्यसभेवर गेलेले, केंद्रात मंत्रिपद भूषवलेले नेता आणि तरीही यावेळी त्यांचा पत्ता कट होणार, हा प्रश्न सध्या सगळ्यांच्या मनात आहे. होय, मी बोलतोय रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांच्याबद्दल. महाराष्ट्रातील 7 राज्यसभा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. देशभरात एकूण 37 जागांसाठी प्रक्रिया सुरू आहे. 26 फेब्रुवारीला अधिसूचना निघाली. 5 मार्चपर्यंत अर्ज दाखल होणार. 6 मार्चला छाननी, 9 मार्चपर्यंत माघार आणि 16 मार्चला मतदान होणार आहे. 20 मार्चपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल. आणि आता राजकीय गणित पाहिलं तर महायुतीकडे स्पष्ट बहुमत आहे. 6 जागा त्यांच्या खात्यात सहज जातील असं चित्र आहे. एक जागा महाविकास आघाडीच्या वाटेला जाईल. पण जरी चर्चा सुरू आहे ती 7व्या जागेची. भाजप पडद्या आडून काही चाणक्य डाव आखत असल्याचं बोललं जात आहे. विधान परिषद निवडणुकीत जसं धक्कातंत्र वापरलं गेलं तसंच गमिनी कावा राज्यसभेसाठी केला जाईल का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. या सगळ्यात रामदास आठवले यांचं नाव चर्चेत आलं. 2 वेळा राज्यसभेवर गेलेले आठवले हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात समाज कल्याण विभागाचे राज्यमंत्री राहिले. त्यामुळे त्यांचे तिसऱ्यांदा राज्यसभेवर वर्णी लागेल असं सुरुवातीला वाटत होतं. पण अचानक समीकरण बदलली आहे. स्वतः आठवले यांनी काही दिवसापूर्वी असं विधान केलं होतं की राज्यसभेसाठी मी सहज निवडून येऊ शकतो. पण मला पुढील लोकसभा निवडणूक लढवायची आहे. या एका वाक्याने राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा सुरू झाली आहे. म्हणजेच त्यांना राज्यसभा न देता दुसरीकडे पुनर्वसन केलं जाणार का? त्यांच्या जागी मंत्री मित्रपक्षांच्या कोट्यातून भाजप एखाद्या नव्या चेहऱ्याला संधी देणार का? गेल्या 2 दिवसापासून विदर्भातील एका महिला उमेदवाराचं नाव जोरात चर्चेत आहे. भाजपचे 4 उमेदवार अजितदादा, राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 आणि शिंदे सेनेचा 1 असा संभाव्य फॉर्म्युला जवळपास निश्चित मानला जातोय. दरम्यान दिल्लीतून परतल्यानंतर रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तातडीची बैठक घेतली आणि भेट घेतली. वर्षा निवासस्थानी झालेल्या या भेटीमुळे चर्चेंना आणखी उधाण आलं. राज्यसभा उमेदवारीवर शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न सुरू आहेत का? की पुढील राजकीय वाटचालीवर चर्चा झाली? असा प्रश्न उपस्थित झाला. स्वतः आठवले यांनी सोशल मीडियावर दिलं की राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा झाली. पुढील रणनीती आणि समन्वयावर विचार विनिमय झाला. मात्र सूत्रांचं म्हणणं आहे की महाराष्ट्र मंत्रिमंडळात त्यांचं पुनर्वसन करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. म्हणजेच चित्र असं दिसतंय की राज्यसभेचं दार बंद होत असलं तरी सत्तेतील त्यांची भूमिका कायम राहू शकते. आणि हे सगळं घडतंय अशा वेळी जेव्हा आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सर्व पक्ष सामाजिक आणि राजकीय समीकरण जुळवत आहेत. एकीकडं 6 जागा निश्चित, दुसरीकडं 7व्या जागेसाठी संभाव्य डाव आणि त्यात रामदास आठवले यांचं बदलतं राजकीय स्थान. ही केवळ राज्यसभा निवडणूक नाही, तर येणाऱ्या मोठ्या राजकीय लढतीची रंगीत तालीम आहे. आता अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत 16 मार्चचं मतदान या 2 टप्प्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होईल. पण तोपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात उत्सुकता, सस्पेन्स आणि पडद्यामागच्या हालचाली कायम राहणार आहेत, हे नक्की. एकीकडं महायुती, दुसरीकडं महाविकास आघाडी. महायुतीकडे 6 जागा आहे, तर महाविकास आघाडीकडे 1 जागा आहे. त्यातल्या त्यात शरद पवार इच्छुक असल्याची चर्चा देखील सुरू आहे. त्यामुळे आता राज्यसभेमध्ये महाराष्ट्रामधून कोणते 7 नेते राज्यसभेवर जातात, हे देखील बघणं गरजेचं आहे. तर मंडळी, तुमच्या मते रामदास आठवले यांनी राज्यसभेवर जायला पाहिजे की नाही, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा.